आज मला या चेहऱ्यामुळे आजीकडून ओरडा खायला लागला। आजीला म्हटलं मी पार्लरला जाऊन येते, तर आजी लगेच बोलायला लागली, आजकालच्या मुलींना उठसूट फक्त पार्लरला जायचं असतं। आमच्या वेळेला काही पार्लर नव्हतं, तरी आम्ही काही हिरोईनपेक्षा कमी दिसत नव्हतो बरं का। हे ऐकून तर मी खरंच शॉक झाले। मग आजी म्हणाली, आज मी तुला आमच्या काळापासून चालत आलेला एक सोपा उपाय सांगते। आणि मग काय, आजी घेऊन आली किचनमध्ये, बेसन घ्यायला सांगितलं। बेसनचं फक्त भजी बनवून खाते, कधीतरी असं चेहऱ्यावरती पण ते बेसन लावत जा। मग बेसन घेतलं, त्यात चिमूटभर हळद टाकली आणि दूध टाकलं आणि अशी पेस्ट करून घेतली। आणि हे बेसनचं पॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुसून सुद्धा घ्यायचं आहे। इथे चेहरा धुवून घेतला, आता पुसून सुद्धा घेते आणि त्यानंतर हे बेसनचं पॅक लावून घ्यायचं आहे। आणि हे बेसनचं पॅक लावताना सुद्धा आजीकडून ओरडा खायला मिळाला। आजीला म्हटलं मस्त ब्रशने हे चेहऱ्यावरती बेसन पॅक लावून घेते। आजी सांगते गपचूप हाताने लाव। आमच्या वेळेला काही ब्रश वगैरे काय नव्हतं, आम्ही सुद्धा हातानेच लावायचे आणि हाताने लावलं की छान असा ग्लो येतो। आणि त्यानंतर मग हे चेहऱ्यावरती बेसन पॅक लावून झाल्यानंतर 15 मिनिटं त्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। बेसन, हळद आणि दूध एकत्र लावल्यावर चेहरा क्लीन होतो आणि त्यासोबतच जर चेहऱ्यावरती पिंपल्स आणि जर चेहरा जास्तच ऑइली असेल तर ते सुद्धा कमी होतं आणि त्वचा सॉफ्ट होऊन हळूहळू छान नॅचरली ग्लो यायला लागतो। चेहरा धुवून झाल्यानंतर ते पुसून घ्या आणि खरंच आजीने सांगितलेल्या घरगुती उपायामुळे ना चेहऱ्यावरती छान ग्लो आलाय। आणि आजीला जेव्हा हा चेहरा दाखवला तर आजीचा डायलॉग फिक्स होता, बघितलं पार्लरपेक्षा माझ्या घरगुती उपायाने तुझ्या चेहऱ्यावरती जास्त ग्लो आलेला आहे। आणि त्यानंतर मग काय मस्त बर्फ लावून घेतला। आणि तुम्हाला सुद्धा आजीचा घरगुती उपाय आवडला असेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पेजला नक्कीच फॉलो करा।